राज्यसेवा पूर्व परीक्षा प्राचीन इतिहास हा जो विषय आहे त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत प्राचीन इतिहासाचे तुमचा जो अभ्यास आहे तो कितपत झालेला आहे तेही या ठिकाणी तुम्ही चेक करा। चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते। प्रश्न आहे योग्य विधान ओळखायचं आपल्याला। विधान खोऱ्यामध्ये मगध हे राज्य पसरलं होतं। दुसरं विधान आहे बिहारमधील पाटलीपुत्र ही मगधची राजधानी होती। पर्याय बघा फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। 1 आणि 2 ही जी दोन्ही विधानं आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत। बिहारच्या परिसरामध्ये गंगा आणि सोन नदीच्या खोऱ्यामध्ये मगध हे जे राज्य होतं ते पसरलं होतं आणि बिहारमधील पाटलीपुत्र जे आहे ते मगधची राजधानी त्या ठिकाणी होती। तसं जर बघितलं बघा तर आधुनिक नाव जर काय होतं बिहारचं तर ते दक्षिण बिहार असं या ठिकाणी होतं आणि जी पहिली बौद्ध परिषद होती ती त्या ठिकाणी भरली गेलेली आहे बिहारमध्ये। तर हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा प्रश्न 32वा योग्य विधान ओळखायचं आपल्याला याच्यामध्ये। पहिलं विधान आहे महागोविंद या वास्तुविशारदानं मगध हे शहर बांधलं आहे। दुसरं विधान आहे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये जीवक हे प्रसिद्ध वैद्य होते। फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। फक्त पहिलं विधान जे आहे त्या ठिकाणी बरोबर येतं। महागोविंद हे वास्तुविशारदाने मगध हे राज्य या ठिकाणी बांधलेलं आहे। आणि आपण जर दुसरं स्टेटमेंट बघितलं तर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता। तर चंद्रगुप्त यांच्या दरबारामध्ये नव्हता तर बिंबिसार हे जे होते त्यांच्या दरबारामध्ये बिंबिसारच्या दरबारामध्ये जीवक हे जे प्रसिद्ध वैद्य आहेत ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत। तसंच जर बघितलं तर बघा चंद्रगुप्त मौर्य हे जे होतं ते जे मौर्य साम्राज्य होतं त्याचे संस्थापक होते आणि चंद्रगुप्त यांनी आयुष्याचा शेवटचा जो काळ होता तेव्हा त्यांनी त्यांचा राजपदाचा त्याग तिथे केलेला आहे आणि जैन धर्म जो आहे त्याची स्वीकृती त्यांनी त्या ठिकाणी केली आहे। तो धर्म त्यांनी जैन धर्म स्वीकारलेला आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये श्रवणबेळगोळ येथे जाऊन ते राहिलेले आहेत आणि तिथेच त्यांना मृत्यू देखील मिळालेला आहे। जैन धर्म चंद्रगुप्त मौर्य यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वीकारला हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा प्रश्न 33वा अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला। तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशामध्ये गांधार शैली विकसित झालेली आहे। दुसरे विधान आहे ग्रीक कला शैलीचा प्रभाव भारतीय शिल्पशैलीवर पडून ही नवीन शैली त्या ठिकाणी रूढ झालेली आहे। फक्त 1, फक्त 2, एकही नाही, वरील सर्व। यापैकीचं जे विधान आहे प्रश्नामध्ये अयोग्य विधान ओळखायला सांगितलं आहे। अयोग्य विधान जर बघितलं तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर एकही अयोग्य विधान या ठिकाणी नाही असं येते। पर्याय ब। तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशामध्ये गांधार शैली विकसित होती हे विधान इथं बरोबर येतं आहे। ग्रीक कैला शैलीचा प्रभाव भारतीय शिल्पशैलीवर पडून ही नवीन शैली त्या ठिकाणी रूढ झाली हे विधान पण या ठिकाणी बरोबर येतं आहे। तसेच बघा जी वास्तवता होती जो एक बांधेसूदपणा होता दगडावरील जे एक नाजूक कोरीवकाम होतं ते या शैलीच्या ठिकाणी वैशिष्ट्य राहिलेलं आहे। गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा या शैलीमध्ये शिल्पित केलेल्या आहेत। तर गौतम बुद्ध हे जे होतं त्यांच्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या ही जी शैली आहे ग्रीक कला शैली त्याच्यामध्ये शिल्पित केलेल्या आहेत। तर हे विधान या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं। ग्रीक कला शैलीमध्ये गौतम बुद्धांच्या ज्या प्रतिमा आहेत तर त्या ठिकाणी विकसित शिल्पित केल्या गेलेल्या आहेत। पुढे बघा प्रश्न 34वा अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। पहिलं विधान आहे चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते। चंद्रगुप्तने आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये राजपदाचा त्याग केला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे बघा। प्रश्नामध्ये प्रश्न नीट वाचायचं नेहमी। दुसरं विधान जे आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे। पहिलं विधान आहे चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते हे विधान बरोबर येते। चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये राजपदाचा त्याग केला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये राजपदाचा त्याग केला हे विधान इथपर्यंत बरोबर येतं आहे पण त्यांनी बौद्ध धर्माचा त्याग केला नाही आहे तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही आहे। त्यांनी जैन धर्म जो होता तो त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे। तर बौद्ध धर्म नसून जैन धर्म याची स्वीकृती चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे। तसेच बघा ते एक महान सम्राट राहिलेले आहेत जो मौर्य साम्राज्य होतं त्याचा एक मोठा सर्वात मोठा विस्तार आणि त्यांचं एक असं होतं की जे भारत आहे तो एका साम्राज्याखाली त्यांना घेऊन यायचं आहे। त्यांचं जे ध्येय होतं चंद्रगुप्तांचं तर त्यांनी त्या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे। तर असं एक महान योद्धा एक महान सम्राट म्हणून चंद्रगुप्त मौर्य ओळखले जातात आणि त्यांचा श्रवणबेळगाव या ठिकाणी अंत झालेला आहे मृत्यू आलेली आहे त्यांना श्रवणबेळगाव या ठिकाणी। तर हे नाव लक्षात ठेवायचं आहे श्रवणबेळगाव। प्रश्न क्रमांक 35 बघा सम्राट अशोक विषयी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे। 2 विधानं दिली आहेत खाली। पहिलं विधान बघा त्यांनी कलिंगा युद्धामध्ये झालेल्या भयंकर रक्तपात बघून यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। नंतर दुसऱ्या विधानात असं म्हटलंय की त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना जैन धर्माचे प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले। पर्याय बघा फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। फक्त अ जे पर्याय आहे फक्त 1 हे विधान या ठिकाणी बरोबर येतं आहे।
कलिंग युद्धामध्ये भयंकर रक्तपात बघून त्यांनी कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सम्राट अशोक यांनी। आणि जर आपण बघितलं तर दुसरं विधान जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रांना जैन धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवलं। हे विधान चुकीचे यासाठी येते की त्यांनी जैन धर्माचा प्रसार करायला नव्हता पाठवला, त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार त्या ठिकाणी करायला त्यांना श्रीलंकेला पाठवलेलं होतं। तर हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं आहे, कारण बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी श्रीलंकेला महेंद्र आणि मुलगी संघमित्रांना पाठवलेलं आहे। तसंच जर बघितलं तर बघा, एक जगप्रसिद्ध शक्तिशाली भारतीय मौर्य घराण्याचा एक महान सम्राट म्हणून त्यांची ओळख होती। अशोक सम्राट जे होते त्यांचं पूर्ण नाव होतं देवनाप्रिय अशोक मौर्य। त्यांचं जे शासन होतं ते प्राचीन काळामध्ये जर बघितलं तर 249 BC ते 232 BC असं राहिलेलं आहे। चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी मौर्य राजवंश, राज्य अखंड भारत आणि त्यांचे मौर्य साम्राज्य विस्ताराच्या श्रेणी हिंदुकुश आणि उत्तर दक्षिण गोदावरी नदीच्या दक्षिण म्हैसूर आणि बांगलादेश, पूर्व अफगाणिस्तान या ठिकाणी त्यांचा प्रसार त्या ठिकाणी होता। त्यांचं साम्राज्य जर बघितलं तर आज जर आपण बघितलं नकाशामध्ये तर भारत, आजचा जो संपूर्ण भारत आहे नकाशामधला, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, जपानचे नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमारचे बहुतांश प्रदेश, असं त्या ठिकाणी एवढं मोठं साम्राज्य त्यांनी त्या ठिकाणी जिंकलं होतं। नकाशामध्ये आपण जर बघितलं तर एवढी जी देश आहेत ते आता आपण नकाशामध्ये बघतो ते सगळं काही सम्राट अशोक जी होते त्यांनी त्या ठिकाणी जिंकलेलं आहे। सर्वात मोठं आत्तापर्यंतचं जे साम्राज्य आहे विशाल असं ते उभे करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी ते ठरले होते। तसंच बघा, जेव्हा कलिंगचं युद्ध झालं, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतं युद्ध होतं, कलिंग असं त्या युद्धाचं नाव आहे। ते युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झाला आणि ते बघून कुठेतरी त्यांनी असा निर्णय घेतला की युद्ध न करण्याचा, आणि त्यांनी त्या ठिकाणी युद्ध थांबवलेलं आहे आणि मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी, बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी तिथे श्रीलंकेला त्यांनी पाठवून दिलेला आहे। कुठेतरी त्यांनी त्या ठिकाणी एक संन्यास त्या ठिकाणी युद्धामधून घेतलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 36 आहे। योग्य विधान ओळखायचं आपल्याला। अशोकाच्या काळामध्ये 14 शिलालेख सापडले आहेत। शहाबाज गडी आणि मानसेहरा या ठिकाणी सापडलेले शिलालेख हे खरोष्टी लिपीमध्ये आहेत। फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। दोन्ही जी विधानं आहेत ती बरोबर येतात। अशोकाचा जो काळ होता त्याच्यामध्ये 14 शिलालेख सापडलेले आहेत। शहाबाज गडी आणि मानसेहरा या ठिकाणी सापडलेले शिलालेख हे खरोष्टी लिपीमध्ये आहेत, तर हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा। तसेच बघा, जे शिलालेख आहेत दुसरे सापडलेले त्यांची जी लिपी आहे ती आहे ब्राह्मी लिपी, तर लिपी लक्षात ठेवा ब्राह्मी लिपी। आणि जे शहाबाज गडी, मानसेहरा हे जे आहे त्या ठिकाणी सापडलेले शिलालेख हे खरोष्टी लिपीमध्ये आहेत, ते 2 लक्षात ठेवा, खरोष्टी लिपीमध्ये आहेत। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 37। खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत? ढोली, गिरनार, कालसी, सोपारा, फक्त 1, 1, 2, 2, 3 सर्व। तर या ठिकाणी ढोली, गिरनार, गालसी, सोपारा हे जे आहेत ते सम्राट अशोक होते, त्यांचे शिलालेख होते आणि हे सगळे त्यांचे शिलालेख राहिलेले आहेत। तर आपण थोडक्यात बघूया ढवली कुठं होतं, तर ढवली जे आहे हे शिलालेख ओडिसाला सापडलं आहे, गिरनार हे जुनागडला सापडलं आहे, कालसी हे उत्तराखंड या ठिकाणी सापडलं आहे, सोपारा जे आहे ते महाराष्ट्र या ठिकाणी सापडलेलं आहे। कलिंग युद्धामध्ये झालेले भयंकर रक्तपात बघून यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि सम्राट अशोकांनी मुलगी आणि मुलगा यांना श्रीलंकेला पाठवून बौद्ध धर्माचा प्रचार करायला त्यांनी सांगितलेले आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 38। सम्राट अशोकाने अभिलेखाचे विभाजन खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये करण्यात आलेला आहे? शिलालेख, स्तंभालेख आणि गुहालेख। तर वरील सर्व जे आहेत शिलालेख, स्तंभालेख, गुहालेख हे जे सगळे आहेत ते सम्राट अशोकाच्या अभिलेखाचे विभाजन जे आहे ते याच्यामध्ये झालेलं आहे, शिलालेख, स्तंभालेख आणि गुहालेख याच्यामध्ये। तसंच जर आपण बघितलं तर सम्राट अशोकांचा इतिहास बघितला तर त्यांची जी ओळख आहे ती कोणत्या लेखावरून कळते? तर अभिलेखा हे जो लेख आहे शिलालेख त्याच्यावरून समजते। अभिलेख हे नाव लक्षात ठेवा, अभिलेखावरून त्यांचा इतिहास त्या ठिकाणी समजतो। कलिंगाच्या युद्धानंतर त्यांनी भयंकर रक्तपात बघितला आणि कधीच न युद्ध करण्याचा मोठा निर्णय त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी घेतलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 39। योग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। स्तंभालेखमध्ये अशोकाच्या प्रशासकीय बाबींचा उल्लेख आहे। शिलालेख हे अशोक व्यक्तिगत जीवनाची माहिती देतात। फक्त 1, 1, 2, फक्त 2, एकही नाही। फक्त पहिलं विधान जे आहे त्या ठिकाणी बरोबर येते। स्तंभालेखमध्ये अशोकाच्या प्रशासकीय बाबींचा या ठिकाणी बघा उल्लेख झालेला आहे, हे विधान या ठिकाणी बरोबर येत आहे। आणि तसंच जर दुसरं विधान बघितलं तर शिलालेख हे अशोकाच्या व्यक्तिगत जीवनाची माहिती देतं, तर या ठिकाणी शिलालेख नव्हे तर लघु शिलालेख हा जो आहे लघु शिलालेख, त्याच्यामुळे अशोकांच्या वैयक्तिक जीवनाची माहिती त्या ठिकाणी देता येते। तसंच जर आपण बघितलं तर प्रशासकीय बाबीमध्ये स्तंभालेख त्या ठिकाणी येतोय,
तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, फक्त शिलालेख नाही तर लघु शिलालेख, म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि हे विधान बरोबर येतं. स्तंभालेखमध्ये त्यांचं जे प्रशासकीय बाबी आहेत त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 40वा. मुद्रा राक्षस या नाटकाचे लेखक कोण होते? पर्याय बघा, विशाखा दत्त, चाणक्य, कुमारगुप्त, समुद्रगुप्त. विशाखा दत्त हे जे होते ते मुद्रा राक्षस हा जे नाटक होता त्याचे लेखक ते राहिलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर या नाटकामध्ये काय आहे तर एक धनानंदाची जी जुलमी प्रशासन होतं त्याविषयी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. धनानंद जे होते त्यांचं एक जुलमी प्रशासन, ते कशाप्रकारे ते एक जुलमी प्रशासन ते चालवायचे त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती या नाटकामध्ये मुद्रा राक्षस या नाटकामध्ये देण्यात आलेली आहे. नाटक लक्षात ठेवा, मुद्रा राक्षस. आणि हे लेखक आहेत विशाखा दत्त आणि धनानंदाचे जे जुलमी प्रशासन होतं त्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल क्वेश्चनची प्राचीन इतिहासाच्या तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तेथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. तसेच आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला बेल आयकॉनचं एक नोटिफिकेशनचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.